विविध भारती पुणे ठळक बातम्या. खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असल्यानं शेतकऱ्यांना आवश्यक असलेली दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण बी बियाणं, रासायनिक खतं, कीटकनाशकं उपलब्ध व्हावीत. या कृषी घटकांची उणीव भासू नये यासाठी कृषी विभागानं सूक्ष्म नियोजन करून काटेकोर कार्यवाही करावी असे निर्देश सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल सांगली इथं दिले. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. खतं आणि विविध वाणांच्या उपलब्धतेबाबत दक्ष राहून सर्वदूर पुरेसा पुरवठा होईल, शेतकरी बांधवांची अडवणूक फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. जनगणना 2027 या महत्वाच्या राष्ट्रीय उपक्रमाची महाराष्ट्रात कालपासून सुरुवात झाली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी स्वतः ऑनलाईन स्वगणना पूर्ण करून या मोहिमेचा प्रारंभ केला. नागरिकांनीही पुढाकार घेत या प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. महापौरांनी se.census.gov.in या संकेतस्थळावर भेट देत आवश्यक माहिती भरून स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली. सर्व 33 प्रश्नांची अचूक माहिती देत नोंदणी केल्यानंतर त्यांना सेल्फ एन्युमरेशन आयडी प्राप्त झाला. फुटबॉलमध्ये 2005 नंतर प्रथमच भारत AFC अंडर-17 महिला आशिया चषक स्पर्धेत सहभागी होत आहे. चीनमध्ये आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात 17 वर्षांखालील राष्ट्रीय संघाच्या मोहिमेची सुरुवात होत असून या स्तरावरील भारताची 21 वर्षांची प्रतीक्षा यामुळे संपुष्टात आली आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. भारतीय महिला फुटबॉलच्या इतिहासातील हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा आहे. याहून अधिक महत्वाचं म्हणजे 2026 मध्ये एका दुर्मिळ आणि ऐतिहासिक मालिकेची पूर्तता होणार आहे. वरिष्ठ संघ आणि 20 वर्षांखालील संघांनंतर भारताचा महिला आशियाई चषकातील हा तिसरा सहभाग ठरणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.